तर नमस्कार मित्रांनो, कुटारी गावची आणबान शान सोन्या आणि ही टिटवी त्यांचं एक चांगलं उसाटणे मैदानात एकदम प्रेक्षणीय लढत, मैत्रीपूर्ण लढत झाली. त्याच्यात एक चांगला गुलाल झालेला आहे. तर आपल्या समोर दादा आहेत. दादा, आपला परिचय द्या ना. माझं नाव कुणाल गायकर आणि आज आमची म्हणजे गाडी, आज आमचा हा पहिरा आहे ना, खूप जुना पहिरा आहे. म्हणजे मुंबई शर्तीतला माहिती आहे, सगळ्यात A1 जोडी म्हणून ओळखायची. मागचा सीझन आम्ही एक पण गाडी अशी सोडली नव्हती या गाडीत आणि दोन्ही साईडून नाव असायचा. पहिली अशी गाडी असेल जी अड्ड्यात येऊन ओपनला दोन्ही साईडचं नाव द्यायची, दोन दोन गोंड्यांवर. त्याच्यानंतर आज आमचा जरासा बॅकफुटवर आमचा आता चाललेला. त्याच्यानंतर सगळ्या दोन्ही मालकांनी विचार केला, सगळ्यांनी विचार केला आणि आज गाडी जुळून आणली आणि आज परत आम्ही गुलाला झालो. नक्कीच दादा. दादा, हा नियोजन कोणी केलं? नियोजन म्हणजे आमचे काका आहेत भरत गायकर आणि तिकडनं सुनील भोई, बाकीची मुलं सगळे ते लोक त्यांनी केलेलं हा नियोजन. आणि आमचे मेन म्हणजे बैल आहे ना आमचा, सुनील नानाच्या नावासाठी आता पळतो. सगळ्यांना वाटत होता की बैल संपलाय, बैल काय काय जण आम्हाला बोलत पण होते आणि आम्ही मुलं पण कशी कामामुळे कोणी येत नाही आता अड्ड्याला, त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की बैल आता पळवणार नाही लोक, पण बैल पळणारच लास्ट पर्यंत आणि काकाचं नाव आहे ना जसं तसंच असणार. दादा, कुठेतरी चर्चा होत होती कुटारीकरांचा सोन्या सुद्धा आता बोलतोय संपलाय, अशी कुठेतरी चर्चा होत होती, काय सांगाल? मग तेच म्हणून आम्ही आज विचार केला दोन्ही बैलांना एकत्र जुळवायचा आणि आज आम्ही गुलाला झालो. आणि आज आम्ही दाखवून दिलं म्हणजे पब्लिकला पण की ही जोडी परत पळू शकते, म्हणजे जशी आहे होती तशी. आणि आज पब्लिक पण खुश झाली, कारण बैला आम्ही खालती नेताना जशी पब्लिक बघत होती की जुना जोड पहिल्यांदा परत आला एकत्र, पब्लिक पण खुश होती. पब्लिकला मनातली जोडी आहे ही आणि आज आम्ही आणली ती. दादा, टिटवीची आणि सोन्याची ही प्रेक्षणीय लढत बघण्यासाठी अनेक प्रेक्षक घरून, मोबाईलवरून, कोणी टीव्हीवरून वाट बघत होते, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांची म्हणजे या दोघांची जोडीची फॅन फॉलोईंग खूप आहे. आम्हाला खूप जण पहिला पण जेव्हा आमचा बॅकफुट चालू होता, कारण दोन्ही बैला आजारात आलेली आहे, दोघांना पण आजार झालेले, 2-2 महिन्याचे ब्रेक होते दोघांना पण. त्याच्यानंतर आजारात आता आले आणि आम्हाला सहज कोणी पण विचारत होतं, एवढ्या मोठी गाडीला लवकर कोणी विचारत नाही, पण सहज विचारत होते, लोक हसत होते आम्हाला सगळं काय चाललेलं. पण आम्ही पण एकदम बोलतात ना, संयमी ठेवायचं असतं, संयम ठेवलाय आणि आता आम्ही हळूहळू बोलतो, आता परत 0 पासून परत स्टार्ट केला आम्ही. तर गुलाल मिळवण्यासाठी दुसरी गाडी महत्वाची असतं, ती एक तुमची मैत्रीपूर्णच लढत झाली असेल, मी बघायला नव्हतं. तर मैत्रीपूर्ण लढत नक्की कोणाशी झाली? आपले काकडवालेवाले होते, त्यांच्याशी आपली मैत्रीपूर्व लढत झाली, असं काय नाही. आणि त्यांनी पण आम्हाला एक बोलले की चला करूया आपली मैत्रीच्या खातीर, आणि आम्ही पण केली ती गाडी. दादा, त्या नंदींचं नाव काय? त्या नंदीचा रुस्तम एक नाव होतं काकडवालचा आणि एक रॉकी नाव होता बैलाचा. त्याच्यानंतर ही गाडी झाली आणि आम्हाला आज मेन म्हणजे आज आम्ही ठरवूनच आलेलो, एक तर गाडी काही होऊ द्या, गुलाल तर गुलाल, नाही तर नाही, पण आज आम्ही ही गाडी पळून बघणार आणि आज आम्हाला या गाडीचा यश आलं पाहिजे. दादा, कुठेतरी आपल्या बैलगाडी क्षेत्राला चांगलं वलन बघताना मिळते. कधी कधी गाड्या विरोधात जातात, कधी कधी पैऱ्यात जातात. आता तुम्ही काकडवाल्यांची कधी पैऱ्यात पळू शकता? तो पैऱ्यात पण पळतो आम्ही आणि आमच्या काकांची शिकवणच तशी आहे, म्हणजे सुनील भोईर शिकवणच तशी पहिला असते. त्यांचा तुम्ही अड्ड्यात पण त्यांचं नाव जरी विचारला ना, एक शांतता असणारा मालक बोलतात ना, की हार असली तरी तो त्याचा शांतपणे निघून जाईल आणि कोणाच्या भस्कटी नाही पडणार, तसा होता. आणि पहिल्यापासून त्याने आम्हाला पण तसंच सांगितलंय. आता तो जरी इथे नसला आमच्या सोबत, पण त्याचं नाव आम्ही टिकवतोय. नक्कीच दादा. आता बैलगाडा क्षेत्र आहे, इथे एक संयमी गाडा मालक आणि एकदम चांगल्या विचारांचा मालक आहे, त्याचं शेवटपर्यंत नाव चालतंय, काय सांगाल? नाव चालणार आणि नाना परत येणार तेव्हा पण हा नाव असाच दिसणार नानाला, एवढा आमचा म्हणजे सगळ्या पोरांचा शब्द आहे. नक्कीच दादा. दादा, आजच्या या गाडीच्या ड्रायव्हर बद्दल सांगा ना. ड्रायव्हर आमचा शिवकरचा ड्रायव्हर होता, त्याने पण चांगली गाडी हाकलली. पहिल्यांदा म्हणजे वाटतं टिटवीवर नाही, दुसऱ्यांदा टिटवीवर बसलेला तो कधी बसला नव्हता टिटवीवर, पण त्याने पण आज चांगली गाडी हाकलली. दादा, जेव्हा गाडी खालून निघाली तेव्हा काय वाटलं तुम्हाला? काय खालतून आम्हाला त्याच्यावर विश्वास तर आहे, पण कसं माहितीये का, हा खेळ नशिबाचा खेळ पण आहे, त्याच्यात हारजीत तर होणार आहे. खेळ नक्कीच आपल्याला एक तर हार भेटणार, एक तर जीत भेटणार. मग त्याच्यावर आपण कोणत्याही गोष्टीचा कॉन्फिडन्स घेऊन चालू नाही शकत की आपल्याला आज मैदानात आलं म्हणजे आपण जिंकणार आहे, असं नाही, हारणार पण आहे आपण एक ना एक दिवस. आणि बोलतात ना, एक बॅट पॅच यायला पाहिजे, शिकवण सगळ्या बोलतात हरण्यापासूनच माणूस शिकतो. तसं आता आम्ही पण सगळ्या गोष्टी शिकलेलो आहेत, कारण आम्हाला पहिऱ्यांच्या बाबतीत पण आम्ही कोणाला पहिरे दिलेत आमचं आम्हाला माहितीये, एका दिवसात पहिरे दिलात, पण आम्हाला कोणीच कधी पहिरे दिले नाही. पण जाऊ दे, आता त्या गोष्टी झाल्या गेल्या, पण आता पुढे पण बैल पळताना तसा त्याच जोमाने दिसेल आणि ही जोडी पण दिसणारच तुम्हाला. नक्कीच दादा. दादा, घाटावरचं नियोजन करता का नाही? घाटावरचं पण आपलं नियोजन, आपला डबल इंदकेश्री हा पेडगाव मध्ये डबल, मागच्या वेळी फक्त एका थोडक्यात तिसरा राहिला, नाही तर तो तिसऱ्यांदा पण झाला असता.
पण यावेळी आमचा राहील एम की यावर्षी ट्रिपल हिंदकेसरी करायचं त्याला. नक्कीच दादा, तुमच्या प्रयत्नांना देव यश देईल. दादा, सोन्याबद्दल सांगा ना 2 शब्द. सोन्या म्हणजे सोन्या असल्या आणि टिटवी असले ना, आम्हाला त्या जोडीवर ना डोळे बंद करून विश्वास आहे. कारण आम्हाला पहिल्यापासून आहे जेव्हा जेव्हा ही जोडी आली आहे ना जोत्यात, तेव्हा तेव्हा तिने गुलाल घेतलाय. 1-2 वेळा हार होतेच, ते तर मान्यच केलं पाहिजे, पण जेव्हा जेव्हा आली ना तेव्हा तेव्हा त्यांनी कधी असं निराश नाही केलं आम्हाला. नक्कीच दादा. दादा, आता परत दुसरी गाडी कोणती पालवायची आहे का? ना आता निघलो, कारण सगळ्या सकाळपासून पोरं पण आल्यात. पोरांची मेहनत खूप आहे आमच्या, कारण ही जी सगळी पोरं दिसतात तुम्हाला, ही सगळी मेहनत करतात बैलांचा, म्हणून जरासा आता आराम आणि बैलाला सुद्धा आराम. चला मित्रांनो, आपल्या सोन्याला आपण शुभेच्छा देऊ आणि सर्व नंदींना ज्या जी हार जीत होत असते त्यांना सुद्धा, कारण हा खेळच आहे, असं केलं तर अर्जित पाहिजेच, अर्जित नसेल तर हा खेळच नाही. आज ही गाडी विजय झाली, उद्या ती गाडी विजय होईल. चला मित्रांनो, बाय बाय.